गुड आफ्टरनून मंडळी, गुड आफ्टरनून, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आज डायरेक्ट दुपारी सुरुवात केली. सकाळी जरा कामात होतो त्यामुळे व्हिडिओ काय स्टार्ट नाही केला. तर आता डायरेक्ट दुपारी स्टार्ट केला. आज मंडळी मी पण आज खाली जाणार होतो परत, पण नाही मंडळी, ऊन पाहून ना धडकीच भरली. ऊन तुम्हाला दाखवतो किती दिसतं. ह्याच्यातनं मोबाईलमधनं काय कळणार आहे मला, बघा दाखवतो किती रखरखीत ऊन आहे. बघा ह्या उन्हाची तीव्रता तुम्हाला आता नाही कळणार, पण ऊन आहे, भयंकर ऊन आहे. बाबा सांगतात लोक, बाबा कमी सरकार पण सांगतं आहे की गरज असली तरच बाहेर पडा. ही शपथ बाबा, लादीवर पाय दिला ना, पाय पूर्ण भाजायला लागले, एवढं ऊन आहे. खरंच आपण म्हणतो, पण बिचारे कुरिअरवाले, आपण शेतकरी तर म्हणतो, शेतकरी तर राबतातच, पण बिचारे कुरिअर ज्यांचं फील्ड वर्क आहे, बिगारी काम करणारी लोक, आपल्या रेतीची वाहतूक करणारी लोक ना, ज्यांना फिरतीचं काम आहे, पोलीस, आपले पोलीस कर्मचारी, जे कोणी असू द्या, जसं आमची समीक्षा रिक्षा. समीक्षा तुला पण ऊन लागतं ना का? समीक्षाचं तर काय उलटंच उत्तर असतं बघा, असं नाही. तर असं आहे सगळं. तर चला असो मंडळी, जरा बघा आता थोडा आराम करतो, ऑफिसचं काम चालू होईल. कडी धूप आहे. तर मंडळी दुपारनंतर डायरेक्ट तुम्हाला आता भेटतो आहे. दुपारनंतर आपल्याला जरा ऑफिसचं काम होतं, ते ऑफिसचं काम केलं, थोडंसं दुसरी पण कामं होती ती केली, आणि आता झालं जेवण वगैरे. गडबडच आहे आता, 2 दिवस जरा गडबडच असणार आहे, कळेल तुम्हाला कसली गडबड ती. आणि आजच्या दिवसातली महत्त्वाची अपडेट म्हणजे जो मराठीची सक्ती केली होती रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हरांना, तो निर्णय तुर्तास तरी त्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. रद्द नाही केलेला, मुदतवाढ दिली आहे 15 ऑगस्टपर्यंत. 15 ऑगस्ट 2026पर्यंत या निर्णयाला मुदतवाढ दिलेली आहे. मग तोपर्यंत त्यांना मराठी शिकण्यासाठी मुभा दिलेली आहे. मला वाटतं चांगली त्या, म्हणजे ज्या अमराठी भाषिक आहेत, जे रिक्षा आणि टॅक्सी चालतात, त्यांनी मला वाटतं सगळ्यांनीच मराठी शिकून घ्यावी. आता त्यांना चांगली वेळ दिलेली आहे सरकारने, तर त्याचा फायदा करून घ्यावा आणि मराठी शिकावं. पण 15 ऑगस्टनंतर तरी हा निर्णय सरकारने व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आहे. निर्णय तर आपले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी चांगला निर्णय घेतला होता, आणि त्यांनी कदाचित त्यांना सरकारमधनं पाहिजे जसं पाठबळ नाही भेटलं वाटतं. त्यांची ज्या सरकारशी पक्षाशी युती आहे, त्याच पक्षातनं ह्याच्यावर 2 मतप्रवाह आहेत. त्यांच्या स्वतःच्या पक्षात देखील यावर 2 मतप्रवाह दिसले. तर मला वाटतं ह्या चांगल्या निर्णयावर तरी त्यांच्या सरकारने त्यांच्या पाठीशी राहायला हवं होतं. पण असो, काही हरकत नाही, तो पक्षाचा भाग झाला. आपण फक्त काय माहिती आहे काय, आपण सामान्य माणसं चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होते याकडे लक्ष लावून बसलेलो असतो. असो, चांगले निर्णय व्हावे, चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, आणि सगळं सुरळीत चालावं हीच एक माफक अपेक्षा असते. आता असो, आता 4 मेला जो संप होणार आहे तो कदाचित होणार नाही. आता जर त्यांनी मुभा दिली आहे वाढवून, तर कदाचित तो संपही मागे घेतील, प्रवाशांचे हाल नाही होणार. आणि दुसरी अपडेट म्हणजे मंडळी, महाराष्ट्रात काय सध्या सगळीकडेच गरमी एवढी भयंकर वाढलेली आहे ना, ऊन एवढं भयंकर वाढलेलं आहे. तुम्ही जर बाहेर कुठे जात असाल, प्रवासात जात असाल, तर सोबत पाण्याची बाटली घेऊन निघा, आणि दुपारच्या वेळेला शक्यतो प्रवास किंवा बाहेर फिरणं टाळा, कारण भरपूर तीव्र ऊन आहे, उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. भरपूर पाणी प्या, थंड पदार्थ खा. थंड पदार्थ म्हणजेच ताक, दही, सरबत, लिंबू सरबत वगैरे अशा गोष्टी पिया, जेणेकरून शरीराचा थंडावा जाणवेल. आणि बाकी काय नाही, बाकी आपलं तर चाललं आहेच नॉर्मल. मी तर आज काही घाबरून गेलोच नाही उन्हाला, कारण मुलं ऊनच एवढं तीव्र आहे तर कशाला आपण तरी बाहेर पडा. पण घरातसुद्धा गरमीच्या वाफा लागतात हो, काय करणार, झोप तर येतच नाही. पण असो, आता झोपूया. आता तुमचा पण जास्त टाईमपास न करता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी व्यायाम करताना.
व्यायाम करताना नक्कीच भेटू. तर हां, कधी कधी विसरतो मी व्हिडिओ सुरू करायला, कारण त्यावेळेला व्यायामात दंग असतो. त्यानंतर मग दुधाला जायचं असतं, कधी कधी घरातूनच निघायला उशीर झालेला असतो. होत राहतात त्या गोष्टी, त्याला जीवन आहे ऐसे नाव. तर मंडळी, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो. थोडंसं त्यातमध्ये व्यवस्थित साऊंड इफेक्ट्स वगैरे नाही देता येत मला अजून, पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो. जे काही सामाजिक विषय असेल ते मांडण्याचा देखील प्रयत्न करतो. ते व्हिडिओ देखील तुम्हाला कसे वाटत आहेत ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुर्ताश्री आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या.